रामचंद्र यांना ट्रेंड सेटर म्हणून ओळखलं जातं, कारण त्यांनी चित्रपट संगीतात रंबा सांबा आणि रॉक अँड रोल सादर केलं। त्यांनी शिंचना की बुबलाबू आणि इना मीना डिका या गाण्यांमध्ये अर्थहीन शब्द वापरण्याचा प्रयोग केला आणि त्यांच्या प्रयोगांना जनतेनं खूप पसंती दिली। ते एक जाणीवपूर्वक आणि प्रतिभावान संगीत दिग्दर्शक होते, जे नेहमीच काळाच्या पुढे विचार करायचे। उदाहरणार्थ, शोला जो भडके, भोली सूरत दिल के खोटे, मेरे पिया गए रंगून, किस्मत की हवा कभी नरम, मलमली तारुण्य माझे, हाऊस ऑफ बॅम्बू अशी अनेक गीतं त्यांच्या प्रतिभेची साक्ष पटवून देतात। किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी 2 वेगवेगळ्या आवृत्त्यांमध्ये गायलेलं इना मीना डिका हे गाणं खूप लोकप्रिय झालं। हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं पहिलं रॉक अँड रोल नंबर होतं। गाण्याचे शब्द सी रामचंद्रनच्या संगीत कक्षाबाहेर खेळणाऱ्या मुलांपासून प्रेरित होते। मुलं इनी मिनी मिनी मो असं काहीतरी म्हणत होती, ज्यामुळे सी रामचंद्र आणि त्यांचे सहाय्यक जॉन गोम्स यांना गाण्याची पहिली ओळ इना मीना डिका डाय डामा डिका तयार करण्यासाठी प्रेरित केलं। गोम्स जे गोव्याचे होते, त्यांनी माका नाका म्हणजे मला नको यासाठी कोकणी शब्द जोडले। ते रंपम पोषने संपेपर्यंत अधिक निरर्थक यमक जोडत राहिले। ईस्टर्न आय मासिकानं किशोर कुमार यांच्या इना मीना डिका या गाण्याला त्यांच्या टॉप 10 सर्वोत्तम गाण्यांपैकी एक म्हणून घोषित केलं।